नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर मंडळी, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी सिंगल्स जे आहेत की ज्यांच्या आयुष्यात कोणी कधीच असं प्रियकर प्रेयसी नव्हतीच असं, पण जे सिंगल होते त्यांच्याकरता रीडिंग घेऊन येईन. तर हीच आहे ती रीडिंग. आणि हे सांगेन ही रीडिंग सुरू करायच्या आधी मंडळी, की तुम्ही कोणाला पसंत करत होता किंवा आहात, किंवा ते तुम्हाला पसंत करत होते किंवा आहेत, तर ही रीडिंग त्यांच्यासाठी आहे. पण म्हणजे कधी तुमचं असं कुठलं नातं बनलं नाही, म्हणजे तुम्ही कधी रिलेशनशिपमध्ये नव्हता किंवा लग्न वगैरे झालं नव्हतं आणि वगैरे, हे यासाठी ह्या अशाच लोकांसाठी ही रीडिंग आहे मंडळी. तर बघूया आधी आपण ओरॅकलमधनं आपल्याला काय संदेश मिळत आहे तुमच्याकरता. तर हा आला आहे संदेश तुमच्याकडे, आणि संदेश आहे एक्सेप्टन्स, म्हणजे स्वीकारणं. तर मंडळी, हेच सांगण्यात येत आहे की खरी आत्मशांती ना तेव्हाच असते जेव्हा आपण काही गोष्टींना स्वीकारतो तेव्हा. कारण खरंच आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्या ना बदलू शकत नाही, ज्या आहेत तशाच राहतात. आणि आपण जर त्यांना बदलायला गेलो ना, तर त्याच्याने कुठेतरी आपल्यालाच त्रास होतो मग, असं आहे. कारण त्या आपल्या ताब्यात नसतात काही गोष्टी. तर हेच ह्या संदेशमधून सांगण्यात येत आहे की स्वीकार करा की काही गोष्टी आहेत तशाच राहणार. म्हणजे काही लोकं अशी असतात जे नाही बदलत. तुम्ही किती त्यांच्यावर प्रेम करा, किती त्यांना आपुलकी दाखवा, हे करा, ते नाही बदलत. काय माहिती नाहीत काय असो. कधी-कधी ते एक कर्म पण असू शकतं, काही असू शकतो. अन्य बरीच कारणं त्याच्यासाठी असू शकतात. तर हाच प्रकार आहे आणि हेच मला सांगण्यात येत आहे मंडळी या संदेशमधनं. पुढे आता आपण मंडळी बघूया, काही अजून संदेश बघूया, की आता ह्या ओरॅकल डेकमध्ये असे संदेश येऊ शकतात की जे तुम्हाला कोणतरी पसंत करत होते किंवा करतात, पण तुम्हाला ठाऊक नाही, किंवा कोणतरी तुमच्या आयुष्यात असं येऊन गेलं आणि ठीक आहे, म्हणजे फार असं कधी काही झालं नव्हतं, पण त्यांच्या मनात काहीतरी होतं, तर ते एक कळेल काय आहे आणि कोण व्यक्ती असू शकते हेही तुमच्या लक्षात येऊ शकतं. चला तर बघूया पहिला संदेश, आणि आहे हा. हे बघा, ही अशी एक व्यक्ती आहे ज्यांना ना कदाचित हे तुमच्या पहिल्या भेटीबद्दल असावा संदेश, की कुठल्या एका दिवसाबद्दल त्यांना खूप सगळं आठवतं आहे. हे काही असू शकतं, म्हणजे हे सांगेन मी. दुसरा संदेश आहे हा. कोणतरी तुमच्याबद्दल विचार करणं थांबवूच शकत नाही आहे. तिसरा संदेश आहे हा. कोणीतरी त्यांच्या मर्यादा ओलांडल्या तुमच्यासोबत आणि कदाचित तुम्ही एकत्र नाही आहात वगैरे, हे काही असू शकतं. अच्छा, अजून हे 2 घेऊया आणि मग आपण टॅरोमधनं बघूया. तर अशी एक व्यक्ती आहे की कदाचित तुम्ही त्यांना पसंत करत असाल, पण ते सांगत आहेत की नाही, मी अवेलेबल नाही आहे. आणि ह्याला कुठली कारणं असू शकतील मंडळी, आणि कदाचित तुम्हाला हा संदेश बघून कळली असेल कोण आहे ती व्यक्ती. तर तुम्ही हा संदेश पाहता, तुम्ही आता दोघं नाही आहात एकमेकांच्या संपर्कात, पण तरी ते कुठेतरी त्यांना तुमची ऊर्जा जाणवते, असं ते सांगतायत. चला तर मंडळी, आता ना आपण टॅरोमधनं बघूया की काय आपल्याला तुमच्याकरता मार्गदर्शन येत आहे. तर करा विचार आपापल्या प्रेमी जीवनाचा प्रेक्षक. समजावताना मी कार्ड्स दाखवीन मंडळी, तर चिंता करू नये त्या बाबतीत.
चला तर करूया सुरू मंडळी. तर पहिला कार्ड आला आहे हा, आणि हा कार्ड बघून जे सगळ्यात पहिला संदेश जो मला येत आहे ते म्हणजे मंडळी, तुम्हाला ना काही बाबतीत खूप ठाम व्हायला पाहिजे. तुमच्या मतांवरती ठाम राहायचा प्रयत्न करा. कदाचित तुमच्या आयुष्यात कोणतरी येत असेल आणि असं होत असेल की ठीक आहे की तुम्ही बोलता, हे करता, सगळं करताय, ठीक आहे की गोष्टी पुढेही जात आहेत, एका टप्प्यावर येऊन पोहोचत आहेत, पण काहीतरी होतं आणि मग तुम्ही ना मग गळून पडता. म्हणजे अरे बाबा नाही 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 असं मागे हटताय, किंवा अरे असं नाही 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 असं नाही. म्हणजे त्या गोष्टीवरनं तोडगासुद्धा निघू शकतो, पण तुम्ही एकदम माघारच घेतात. तर तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे की ठाम व्हा, तुमच्या मतांवर ठाम व्हा. हे होतं आहे, हे सांगण्यात येत आहे. आणि जर तुम्ही तुमच्या दुसरं संदेश मी हा सांगू इच्छिते की तुम्ही जर आहात ठाम, खूप ठाम आहात, तर ना ॲक्शन घेण्यास सुरुवात करा, कुठेतरी पुढाकार घ्या, हे सांगण्यात येत आहे. अधिक म्हणजे ठाम व्हा, आणि जर तुम्ही ठाम असाल तितकेच तर ॲक्शन घ्या. नुसतं बघत बसू नका, स्वप्न रचत बसू नका, ॲक्शन घ्या, हे सांगेन. तुम्ही हे बघू शकता की हा जो बसला आहे माणूस, किती म्हणजे असंच त्याच्याकडे बघूनच वाटतं की आता उठून काहीतरी तो म्हणजे कामाला सुरुवात करणार आहे. आणि ही जी त्याच्या हाताची ही काठी आहे ती बघून ते दिसतंय की तो किती ठाम आहे, आणि हां मी आत्ताच्या आत्ता तयार आहे. बघा ना, म्हणजे तो ॲटिट्यूडच दिसतो आहे, नाही का? तुम्हालाही हेच करायचं आहे मंडळी. इथे दुसरा संदेश आला आहे हा, आणि हा जे आहे ना, हा एकूण संदेश पाहता मला असं वाटतंय की नीट परखा. जी कोणती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते त्याला नीट परखून बघा, हे सांगण्यात येत आहे. किंवा तुम्ही जर तुमच्याच हे म्हणेन एरियामध्ये, तुमच्याच एका काय म्हणतात ना, जातीपातीत वगैरे बघता ना, तर हे पण मी सांगू शकते की तुम्हाला हे सांगण्यात येत आहे की जरा तुमचं मन मोठं करा. कारण कसं आहे ना, बऱ्याचदा म्हणजे मी तरी असं मानते मंडळी की ह्या ज्या जोड्या बनवून येतात ना, ते वरती बनवून येतात. तर तुमचा जो कोणी होणारी जे जीवनसाथी आहेत ना, ते ठरले आहेत. म्हणजे मी तरी ह्या मताची आहे. आता हल्ली ते खूप वेगवेगळी मतं झाली, ती गोष्ट वेगळी, पण अजूनही मी याच मताची आहे. तर तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे की जरा मोठ्या मनाने विचार करा. नाही मी माझं शहर सोडून जाणार नाही, नाही मी माझा देश सोडून जाणार नाही, मी माझं हे सोडून, असं नाही. कदाचित तुमचा जीवनसाथी ना तुम्हाला कुठेतरी बाहेरगावी पण भेटू शकतो किंवा शकते. दुसऱ्या देशात पण ते असू शकतात. म्हणजे माहीत नाही, काहीच सांगता येत नाही. तर हा मला कार्ड पाहता मला ॲक्च्युली हाच संदेश येत आहे खरं तर, की म्हणजे सगळ्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत ना, त्या सगळ्या पडताळून बघा. ज्या काही आहेत ना शक्यता, त्या सगळ्या बघा, सगळ्या पडताळून बघा. एकाच ह्याच्यात नुसतं बघू नका, हे सांगेन मी मंडळी हा संदेश पाहता. की त्या बाबतीत जरा तुम्ही मन मोठं ठेवून बघा. कारण म्हणजे म्हणतात ना, वी नेवर नो की पुढे किती चांगलं आपलं होऊ शकतं आपल्याला माहिती नाही. पण फक्त आपली धारणा खूप एक ना म्हणतात ना लिमिटेड आहे. खूप एक जेवढाच तेवढं आहे ना, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींना आपणच आपल्या मागे खेचतो, असंही बऱ्याचदा होतं. तर या गोष्टी बाबतीत नक्की विचार करा, मी सांगेन. कारण प्रत्येकाची छोटी थिंकिंग वेगळी असते. हे कार्ड जो आहे डेव्हिल, हे सांगेन की अति घाई करू नका, आणि तुमच्या प्रेमी जीवनाला घेऊन म्हणतात ना, ते आतोताईपणा करू नका, ऑब्सेशन ठेवू नका, हे सांगेन मी मंडळी. की ऑब्सेशन ठेवू नका. कदाचित तुम्ही खूप ऑब्सेस्ड होता की कधी होणार, कसं होणार, काय हे, किंवा काही जणांच्या बाबतीत, फक्त काही जणांच्या बाबतीत आहे की कोणी तुमच्या आयुष्यात येत असेल ना, तर तुम्ही फार ना म्हणजे त्यांना घेऊन ऑब्सेस्ड होता, खूप पॉझिटिव्ह होता. जरा वागणं सुधारा, हे तुम्हाला सांगण्यात येत आहे या कार्डमधनं, जो मला एक संदेश इथे खूप प्रकर्षाने दिसतोय. ऑब्सेशन, पजेशन हे येतं आहे. म्हणजे मी हे सांगेन ना की, आणि एक गोष्ट सांगेन ह्या कार्डमधून, की जे कोणी तुमच्या आयुष्यात येतं त्यांना ना ॲडिक्टेड होऊ नका, हे सांगेन. की म्हणजे मी या व्यक्तीशिवाय जगूच शकत नाही, मी या व्यक्तीशिवाय राहूच शकत नाही, नाही नाही नाही, आपण सगळं राहू शकतो, सगळं जगू शकतो, असं काही नसतं. हे ॲडिक्शन ठेवू नका कुठच्याही व्यक्तीबाबतीत. बिकॉज असं म्हणतात ना, ॲडिक्शन टर्न्स इन टू ऑब्सेशन अँड पजेशन. तर कृपया या गोष्टीची दखल घ्या, कारण या खूप नकारात्मक अशा भावना आहेत मंडळी, ज्या तुमचंच नुकसान करतात.
तर ही गोष्ट ध्यानी ठेवा. स्वतःच्या भावनांवरती काम करा हे सांगेन मी. हा जो कप्स म्हणजे भावना, तर हा जो भावनांचा राजा आहे ना, ह्याचं स्वतःच्या भावनांवरती खूप ताबा आहे आणि तुम्हालाही तेच करायचं आहे. भावनांवर ताबा ठेवायचा, पण ताबा ठेवूनसुद्धा तितकंच प्रेमळ सगळ्यांशी राहायचं आहे. असं नाही सगळ्यांची कठोर वागताय, मोडून तोडून वागताय, वाटेल तो अपमान करताय, वाटेल तसं वागताय, इगो ठेवताय, हे ठेवताय, असं नाही. असं नाही करायचं आहे. स्वतःच्या भावनांवरती ताबा ठेवा आणि हेच सांगेन की तरी प्रेमळ राहा. जेवढं जमेल तेवढं मदत करता येईल ना तेवढी मदत करा. दानधर्म करा. दानधर्म नेहमी पैशानेच होतं असं नाही आहे. तुम्ही तुमचे जुने कपडे देऊ शकता, घरच्यांचे जे असतील वगैरे, तर ते सगळं असं सगळं म्हणजे एकूण खूप म्हणजे हा असा राजा आहे ना भावनांचा की ही व्यक्ती अशी आहे ना की त्याचा तो जास्त भावनिक होत नाही, पण एक समतोलता ठेवून आहे स्वतःच्या भावनांना घेऊन, पण तरी तो तितकाच प्रेमळ आहे. सगळ्यांचं सगळं करतो, सगळ्यांना समजून घेतो, जमेल तेवढी मदत करतो, असा प्रकार येतो. पण जास्त इमोशनल, जास्त भावनिक, ओव्हर इमोशनल, जास्त ओव्हर भावनिक व्हायचं नाही कोणासाठी. तुमच्याकडे संधी चालून येते, पण तुमचं लक्ष कुठे दुसरीकडेच असतं. कदाचित एखादी व्यक्ती तुम्हाला खूप पसंत पडली होती किंवा आहे आणि त्या व्यक्तीकडनं तुम्हाला काहीच म्हणजे रिस्पॉन्स मिळत नाही आहे वगैरे वगैरे. का तर त्याहून चांगलं काहीतरी तुमच्या नशिबी असायची शक्यता आहे. आता तो हा हात दिसतो आहे ना, हे बघा हे ढग आहे तिकडे, हे ब्रह्मांडाकडनं येणारी एक संधी आहे, पण तुमचं लक्ष कुठे आहे? इथे, जिथून तुम्हाला काहीच मिळत नाही किंवा ते प्रकरण संपलेलंच आहे. तर याकडे लक्ष द्या, स्वतःवर काम करा मंडळी. किंवा दुसरा मेसेज हा पण मी सांगेन संदेश की कधी होणार कधी होणार कधी होणारच्या नादात राहू नका. जेव्हा तुमची योग्य ती वेळ येईल तेव्हा नक्कीच तुमच्या आयुष्यात कोणतरी येईल. हेच तुम्हाला एक संदेश मिळत आहे की ही तुमची योग्य वेळ नसेल म्हणून सध्या तरी काही गोष्टी थांबलेल्या आहेत असंही असू शकतं. तर त्याच एका गोष्टीवरती लक्ष ठेवू नका, आजूबाजूला पण ज्या गोष्टी आहेत तिथेही लक्ष द्या. ही एक संधी आहे, त्याकडे लक्ष द्या. कुठली संधी आहे वगैरे बघा, हे सांगेन. स्वतःला समतोल ठेवा मंडळी. काहींच्या बाबतीत हे आहेत की त्यांचं ना आयुष्य सांभाळता येत नाही आणि म्हणून पण कदाचित असू शकतं की तुम्ही सिंगल आहात. तो ना तिथे बसलाय ना वर, ज्यांना आपण देव मानतो, ब्रह्मांड बसलाय ना, तो तुमच्याकडे ना बघतोय की तुम्ही तुमचं आयुष्य सिंगल असताना कसं सांभाळताय. जर सिंगल असतानाच जर इतकं तुम्हाला इश्यू होतोय, कुठेतरी त्रास होतोय, तर उद्या तुमच्या आयुष्यात कोणतरी आल्यानंतर काय होईल मग? तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे की सांभाळा स्वतःला, समतोलता ठेवायचा प्रयत्न करा. आणि हे खरं तर कार्ड जे आहे ते पैशांना घेऊन आहे. तर हेही असेल काहींसाठी की तुमच्याकडे येणारा जो पैसा आहे ना, तो कसा तुम्ही नीट व्यवस्थित वापरताय त्याकडे लक्ष द्या. किंवा मग नंतर मग हे असं होतं की मी इथे खर्च करू की तिथे खर्च करू असं होतं. त्याच्यामुळे आधीच ना जर सांभाळून इन्व्हेस्ट करा हे सांगेन, पैसा वापरा हे सांगेन. आणि स्वतःचं आयुष्य सांभाळा, त्याच्यावरती काम करायचा प्रयत्न करा. लिहून काढा पाहिजे तर मंडळी की कुठे तुम्ही कमी पडताय, कुठे तुम्हाला जास्त हे असं का होतं आहे वगैरे बघा, ते पडताळून बघा. मग हळूहळू ना तुम्हालाच तोडगेसुद्धा निघतील हे सांगेन. आणि हा कार्ड पाहता घाई करू नका, कुठल्याही बाबतीत घाई करू नका. जरा काही म्हणजे कोणी आलं तुमच्या आयुष्यात वगैरे किंवा तुमच्यासाठी कोणी काही बघत असतील वगैरे आणि एखादं स्थळ आलं वगैरे, तर एकदम घाई करू नका. थोडं नेटकं राहून बघा हे सांगेन. जरा काही बाबतीत मी हे म्हणेन की ना स्वतःच्या जरा बाउंड्रीजच बनवून ठेवा. जाणून घ्या व्यक्ती कशी आहे, मग हळूहळू तुम्हाला त्याप्रमाणे वागायला हरकत नाही आहे. पण एकदमच म्हणतात ना फुल ऑन ग्रीन सिग्नल असं देऊ नका हे सांगेन मी. जरा स्पष्ट सांगते इथे की एकदम हे करू नका की अरे मला तू आवडलास, मला तू आवडलीस, एकदम अरे वा मी तुझ्यासाठी हे करेन ते करेन. नाही, आधी त्या व्यक्तीला पण नीट बघा, ते तुम्हाला किती देत आहेत, किती 100% देत आहेत. तुम्ही जेवढं देत आहे 50 ते पण 50च देत आहेत का? किंवा असं होता कामा नाही ना की कुठेतरी म्हणजे 50 आणि 20चा रेशो होतो आहे, असं होता कामा नाही. किंवा असं नाही का
दोघांकडनं सन्मान जे काही आहे ते व्हायला पाहिजे. त्याकरता जरा सांभाळून का काही गोष्टी स्वतःकडेच ठेवा. सगळं एकदम म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला सांगू नका माझ्याकडे हे एवढं आहे ते तेवढं आहे. नाही, तुमचं जे पैसा, तुमचं जे घरदार किंवा अजून तुमची जी काही प्रॉपर्टी असेल ती, त्या बाबतीत जरा जपून थोड्या बाउंड्रीजच सेट करा. जसं जसं समजेल की ही व्यक्ती आहे म्हणजे शेअर करण्या पात्र आहे, तेव्हाच मग हळूहळू तुम्ही बोलू शकता. पण तोपर्यंत थोडं सांभाळून. काही गोष्टी मग हे तुमच्या घरच्यांच्या बाबतीत असू शकतं किंवा एखादी व्यक्ती जी तुमच्या आयुष्यात येते त्यांच्याही बाबतीत असू शकतं, तुमच्या मित्रमंडळींच्याही बाबतीत असू शकतं. स्पष्ट बोला. तुमच्या आवडीनिवडी, तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये काय आवडतं काय नाही हे जरा थोडं स्पष्ट बोला. पण ती बोलायची पण एक पद्धत असते. एकदम उद्धटपणे रागात वगैरे बोलू नका. पण हेच सांगण्यात येत आहे मंडळी की काही गोष्टी ना तुमच्या मनात तुम्ही ठेवू नका. बोला, त्यावेळी बोलून टाका. हेच सांगण्यात येत आहे. आणि हा जो कार्ड आहे ते कदाचित हेही दाखवत आहे की कदाचित तुमच्याकडे पर्याय भरपूर असतील, येऊ शकतील. तर त्या बाबतीत ना डील करताना, त्या बाबतीत हे ते हाताळताना आहे ना, हे सांगेन की स्पष्ट राहा जरा, हे सांगेन. नाहीतर असं नको व्हायला की अरे ह्या गोष्टी आम्ही बोललोच नाही, ह्या गोष्टी आपण कुठे क्लिअर केल्या होत्या वगैरे, असं होता कामा नये. त्याच्यामुळे जे आहे ना त्या बाबतीत जरा स्पष्ट राहा, ट्रान्सपरन्सी ठेवा. म्हणजे बोला, मध्ये तुमचे पालक असू देत, नातेवाईक असू देत, जे कोणी तुमच्यासाठी कोणी काही बघत असतील वगैरे वगैरे, किंवा बघून ठेवलं असेल वगैरे, जे काही आहे ते, किंवा पुढे पण जाऊन असेल तर, किंवा तुम्ही सिंगल आहात तर का तुम्हाला सिंगल राहायची इच्छा आहे तर ते स्पष्ट बोला तुमच्या घरच्यांशी. हेच सांगण्यात येत आहे. बघू दुसरं अजून काही तुम्हाला मार्गदर्शन मिळत आहे का. बघा, स्वतःच्या आतमध्ये पडताळून बघा की तुमच्या आवडीनिवडी काय, तुम्हाला नक्की तुमच्या प्रेमी जीवनात काय हवं आहे, म्हणजे नक्की काय, कसं, म्हणजे कशा प्रकारचा जीवनसाथी हवा आहे, हे सगळं ना जे ना नीट पडताळून बघा. काही गोष्टी जर तुम्ही सिंगल आहात तर का आहात, तुम्हाला असे काय तुम्हाला ब्रह्मांड शिकवायचा प्रयत्न करतो, हे सगळं ना जाणून घ्यायचा प्रयत्न करा. हेच सांगण्यात येत आहे. जरा स्वतःमध्ये जा, एकटे म्हणजे जरा एकटे बसा शांततेत वगैरे. आता कसं आहे ना, वातावरण पण असं आहे मंडळी की तुम्ही छान हिरवगार ठिकाणी वगैरे जाऊ शकता, स्वतःसाठी वेळ घालवा वगैरे, आणि काही गोष्टी पडताळून बघा. हेच सांगण्यात येत आहे तुम्हाला. चला तर मंडळी बघूया जे रोमॅन्स एंजल्स आहेत, म्हणजे प्रेमी जीवनाचे जे देवदूत आहेत, ते तुम्हाला काय संदेश देऊ इच्छितात. खूपच चांगला असा खाड पडलेला आहे मंडळी, सोलमेट. तर हा काहींसाठी संदेश आलेला आहे आणि हेच सांगण्यात येत आहे मंडळी की तुमच्या आयुष्यात कोणतरी आलं असेल, हे त्यांच्यासाठी हा संदेश आहे, नवीन असेल, आणि ते हेच सांगण्यात येत आहेत हे तुमचे सोलमेट आहेत, हेच सांगण्यात येत आहेत. तर कुठपर्यंत काय कसं जातं ते तुम्ही नक्कीच, सोलमेट आहे म्हणून सगळं मी परत हेच सांगेन की सगळं एकदम ओव्हर शेअर वगैरे करू नका, तरी सांभाळून राहा, हेच सांगेन मंडळी. नीट हळूहळू गोष्टी घ्या. दुसरा कार्ड आहे हा, तर काहींसाठी हा संदेश असू शकतो की तुम्ही कोणाला तरी पसंत करताय, पण त्यांचा धर्म वेगळा आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ठाऊक आहे की इश्यूज होऊ शकतात किंवा होत आहेत, असं दिसून येत आहे मला हा कार्ड पाहता. असं एक जरा कार्ड घेते मी, 2, ठीक आहे. मंडळी हे 2 कार्ड्स माहीत नाही मला खूप असे आकर्षित करत होते आता, तर मी हे उचलले आहेत. तर तुमचं काहीतरी मंडळी अनुभव एक भूतकाळाचा असू शकतो, मी हे सांगेन. आणि तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे की त्या जो अनुभव आहे ना, तुम्ही अजूनही तो अडकून ठेवलेला आहे तुमच्या मनात, तुमच्या ह्याच्यात. तर तो ना त्याच्यात काहीतरी शिका आणि पुढे जायचा प्रयत्न करा. कारण त्याच्यामुळे होत आहे काय माहिती आहे, तुमच्याच आयुष्यात एक खूप ना उथलपुथल झाली आहे, खूप असं हे झालं आहे. तर जरा त्याच्यातनं शिका आणि पुढे जायचा प्रयत्न करा. नक्कीच हे सोपं नाही आहे, ते हे चित्राकडे बघूनसुद्धा दिसत आहे, पण पुढे जा मंडळी, तेव्हाच कुठेतरी तुमच्या आयुष्यात एक शांतता येण्यास सुरू होईल. आणि त्यानंतर ना
काही असू देत, पण हळूहळू गोष्टी पुढे न्यायचा प्रयत्न करा. घाई करू नका हे सांगेन. कारण तुम्हाला इथून हेच दिसतंय इथे, की ही ती व्यक्ती आहे असं समजा, पण त्यांच्या मागून ना हे इथे काहीतरी चाललेलं पण आहे. हे बऱ्याचदा तुमच्या आयुष्यात होतही असेल, तर त्या बाबतीत जरा खात्री बाळगा आणि हळूहळू गोष्टी पुढे न्या. नीट पडताळून बघा की कशी आहे व्यक्ती, काय आहे, काय बोलते, काय करते वगैरे, कुठे जाते काय वगैरे जमल्यास. पण हळूहळू गोष्टी घ्या, मी हेच सांगेन. तर मंडळी, ही होती रीडिंग सिंगल्ससाठी डिसेंबर महिन्याकरता. धन्यवाद.